व्यसनमुक्त भारतासाठी युवकांना स्पर्धेत सामील होण्याचं आवाहन करण्यात आलं होतं। अभिनेते मिलिंद सोमण, अभिनेते आणि पद्मश्री अशोक सराफ देखील या नमो युवा रनमध्ये सहभागी झाले। सोबतच भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या देखील यामध्ये सहभागी झाले। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्ताने सशक्त युवा आणि राष्ट्र निर्मितीचा संदेश देण्यासाठी या नमो रनचं आयोजन करण्यात आलं। सगळ्यांनी भारताची ताकद ऑपरेशन सिंदूर मध्ये बघितलेली आहे। भारताची ताकद आणि भारताची एअर डिफेन्स सिस्टीम अशी आहे की भारताला कोणी पराजित करू शकत नाही। पण एकच गोष्ट भारताला पराजित करू शकते, ती म्हणजे ड्रग्स। जर आमचा युवा हा नशामुक्त असला, ड्रगमुक्त असला, तर भारतावर कुठलंही आक्रमण या ठिकाणी चालू शकणार नाही, भारताला कोणी पराजित करू शकणार नाही। सगळ्यांना माझा प्रणाम, नमस्कार टू आवर ऑनरेबल चीफ मिनिस्टर मिस्टर देवेंद्र फडणवीस। आणि तुम्हाला सगळ्यांना प्रणाम, इतक्या लवकर सकाळी तुम्ही आलेले आहात। एकच लक्ष डोळ्यासमोर ठेवून आत्मनिर्भर भारत, नशामुक्त भारत, फिट भारत याच्यात आपण यशस्वी होणार। We will be successful. We make a pledge today to our dear Prime Minister, Mr. Narendra Modi, that we will create an Atmanirbhar Bharat, a fit Bharat, and a Nashamukt Bharat. Jai Hind, Jai Maharashtra. आमचा युवा हा नशामुक्त असला, ड्रगमुक्त असला, तर भारतावर कुठलंही आक्रमण या ठिकाणी चालू शकणार नाही, भारताला कोणी पराजित करू शकणार नाही। पण आमच्या युवाला या ठिकाणी जर आतूर पोकळ करून टाकलं तर मात्र या देशाचं भविष्य असणार नाही। आणि म्हणूनच आपण ही थीम घेतलेली आहे, नशामुक्त भारत, नशामुक्त मुंबई, नशामुक्त महाराष्ट्र। आणि मला विश्वास आहे की आपले ही जी तरुणाई आहे, ही तरुणाई या ठिकाणी नशा करेल तर देशभक्तीचा नशा करेल, ही नशा करेल तर या देशाला सर्वोच्च स्थानावर नेण्याचा आणि आत्मनिर्भर करण्याचा नशा आपण करू। अशा प्रकारचा एक दृढ निश्चय आणि कृतसंकल्प करण्याकरता आपण सगळे एकत्रित आलो। मी तेजिंदर तिवारांचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी अतिशय चांगला हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। आणि आता सगळे धावक आपले हे धावण्याकरता या ठिकाणी एकदम तयार आहेत। त्यामुळे सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। Thank you very much, sir. Manoj, before the flag off, quickly, थोड़े से safety instructions सुन लीजिए। The winners will be decided based on the gun timing count from the ही flag थेट off. not when दृश्य you cross the मुंबईच्या line. वरळीतली Follow भाजपकडून mark नमो and, युवा the रनचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुंबईतील कोस्टल रोडवर अनेक सेलिब्रिटी या युवा रनमध्ये सहभागी झालेले आहेत। अभिनेते मिलिंद सोमण, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ देखील या मॅरेथॉनमध्ये उपस्थित आहेत। आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नमो युवा रनला हिरवा झेंडा दाखवत आहेत। So let's do a countdown. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, go! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो युवा रनला हिरवा झेंडा दाखवलाय आणि ही स्पर्धा, ही मॅरेथॉन स्पर्धा, हे युवा रन आता सुरू झालेलं आहे। व्यसनमुक्त भारतासाठी युवकांना स्पर्धेत सामील होण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। भाजपकडून नमो युवा रनचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नमो युवा रनला हिरवा झेंडा दाखवलाय। व्यसनमुक्त भारतासाठी युवकांना स्पर्धेत सामील होण्याचं आवाहन आजच्या दिवशी करण्यात आलं।
अभिनेते मिलिंद सोमण या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आणि अभिनेते ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ देखील नमो युवा रनमध्ये उपस्थित आहेत. सोबतच भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या हे देखील यामध्ये सहभागी झालेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सशक्त युवा आणि राष्ट्र निर्मितीचा संदेश देण्यासाठी या नमो रनचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मुंबईतल्या वरळी परिसरात या नमो युवा रनचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यार मुंबई थोड़ा सा आवाज कर